ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामे। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। नामहट्ट केंद्र राजापूर तर्फे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन तर्फे आम्ही आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत। आपण पाहतोय मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की कसं भगवान श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये काय करायचं, आमंत्रण द्यायचं आणि त्यांना स्थानापन्न करायचं हृदयामध्ये। आणि त्याच्यासाठी कसं करायचं, हृदयाची या देहाची मनाची बुद्धीची सगळी काय करायची, स्वच्छता करायची। गुंडीच्या मंदिर मार्जनच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत। आणि एकदा हृदय शुद्ध झाल्यावरती आपण श्रीकृष्ण तिथे स्थानापन्न होण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि प्रसाद वितरण करून तसंच हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करून उत्सव साजरा करावा। तर आता मंदिर मार्जन झालेलं आहे, भगवान श्रीकृष्ण स्थानापन्न झालेले आहेत। आता काय राहिलं, कीर्तन आणि महाप्रसाद घेऊन। उत्सव महाप्रसादाशिवाय साजरा होत नाही ना। आता महाप्रसाद आजची कथा आहे महाप्रसाद गुंडेच्या मंदिर मार्जन। नृसिंह मंदिर भीतर बाहेर शोधिल क्षणे विश्राम करे नृत्य आरंभिल। उत्सव म्हणजे काय, डान्सिंग अँड फिस्टिंग। मग सगळ्यात पहिलं काय, भूक लागली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, डान्सिंग केलं पाहिजे। तर भगवंताने जसं मंदिर स्वच्छ झालं तसं काय नृत्य आरंभ केलं। पहिल्यांदा काय केलं, नृसिंह मंदिर। कोणी कोणी बघितलं नृसिंह मंदिर जगन्नाथपुरीमध्ये? कुठे आहे सांगा बाबा? गुंडीच्या मंदिरच्या जस्ट बाजूला नृसिंह मंदिर आहे लक्षात। आणि त्याच्या मागे तलाव आहे एक सुंदर। तर तिथलीच लीला आहे ही। ज्यांनी पाहिलं नसेल त्याने पुढच्या वेळेला गेला की बघा। गुंडीच्या मंदिरचं असं एंट्री आहे ना, ते जरासं इकडून जाऊन वड आहे, वडाच्या इथून नृसिंह मंदिर आहे जे पुरातन आहे ते। तर श्री चैतन्य महाप्रभू नृसिंह देवांचे मंदिर सुद्धा आतून बाहेरून स्वच्छ केले। तदनंतर त्यांनी काही क्षण विश्रांती घेऊन नृत्याला आरंभ केला। तिथंच वडाच्या पाराखाली थोडी विश्रांती घेतली। गुंडीच्या मंदिराच्या बाहेर बाजूला नृसिंह देवांचे हे सुंदर मंदिर आहे।
नरसिंह चतुर्दशीला या मंदिरात एक भव्य महोत्सव साजरा होतो. नवदीपात ही नरसिंहदेवांचे एक मंदिर आहे आणि मुरारी गुप्ताने आपल्या चैतन्य चरित्र ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे तिथेही हाच उत्सव साजरा केला जातो. चारिदिके भक्तगण करेन कीर्तन, मध्ये नृत्य करेन प्रभू मत्त सिंह सम. चारी बाजूनं भक्त काय करायला लागले, मोठ्याने कीर्तन करायला लागले आणि मध्ये मत्त सिंहासारखे कोण करतायत नृत्य, चैतन्य महाप्रभू गौरांग. सर्व बाजूने भक्त कीर्तन करू लागले आणि त्याच्या मध्यभागी श्री चैतन्य महाप्रभू मत्त सिंहाप्रमाणे नृत्य करत आहेत. आता बघा, कीर्तन चालू झालं की लगेच जो दिव्य भक्त आहे, परमेश्वराच्या नामरूप गुणलीलामध्ये 24 तास रत आहे, त्याला बाहेरकारी कोणतीही जर भगवंतांच्या नामरूप गुणलीलांशी निगडीत जर गोष्ट कानावर पडली किंवा दृष्टीस आली तर लगेच तो काय होतो, त्याच्यामध्ये अष्टसात्विक प्रकट होतो. जसे मी स्वतः पाहिलेले गुरु महाराजांच्या देहामध्ये परिवर्तन घडताना. ज्या वेळेला कथा प्रसंगामध्ये आता हल्ली कथा प्रसंग करायचे गुरु महाराजांच्या वेळेला जर त्यांना असं एखादं आलं काय प्रसंग की जिथं विरह आहे, गुरु महाराज त्वरित भावविभोर जाऊन तर पण तो भावविभोरपणा हे असे दिव्य आचार्य कसा कंट्रोल करतात ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे, पुढे येईल ते. स्वेद कंप वैवर्ण्याश्रु पुलक हुंकार, निज अंग धुई आगे चले अश्रुधार. बघ किती सुंदर वर्णन केलंय. स्वेद कंप वैवर्ण्याश्रु पुलक हुंकार, निज अंग धुई आगे चले अश्रुधार. श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करू लागले तेव्हा त्यांच्या शरीरावरती स्वेद घाम सुटला, कंप होऊ लागलं शरीर. वैवर्ण्य म्हणजे निस्तेज होणं, फिकं पडणं म्हणतो ना आपण, एकदम शॉक मध्ये फिका पडला, स्तंभित होणं म्हणतात त्याला वैवर्ण्य. पुलक अंगावरती रोमांच वरायला प्रेमानं आणि इत्यादी सात्विक भाव लक्षणे प्रकट झाली आणि ते हुंकार करू लागले. त्यांच्या मुखातनं शब्द पण फुटेना, गदगद झालं वाणी. म्हणजे हे अष्टसात्विक भाव प्रकट झाले. केवळ भगवंतांचं नाम संकीर्तन चालू केलं, नृत्य चालू केलं. त्यांच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रुधाराने त्यांचे शरीर धुवून निघाले. एवढ्या अश्रुधारा वाहू लागल्या, धुवून अंग, आणि त्यांनी इतरांनाही भिजवले. म्हणजे एवढ्या अश्रुधारा वाहू लागल्या. हे नॉर्मल आपल्याला येतात ना अश्रुधारा, त्या नाही. मी वर्णन ऐकलंय, ज्याला भावविभोर व्यक्ती होतो अष्टसात्विक भावामध्ये, त्याला ह्या इथून अशा पिचकाऱ्या बाहेर येतात अश्रूंच्या, नद्या वाहतात तशा अशा इथून पिचकाऱ्या येतात बाहेर. तर मागे मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं, अश्रू दोन प्रकारचे असतात. एक दुःखामध्ये येणारे अश्रू आणि एक अत्यानंदामध्ये, दिव्यानंदामध्ये येणारे. दुःखामध्ये येणारे अश्रू जे असतात ते स्वभावाने काय असतात, उष्ण असतात, गरम असतात. कसे असतात, गरम असतात. आणि प्रेमानंदामध्ये, भगवंतांच्या स्पेशली प्रेमानंदामध्ये देतात अश्रू, शीतल असतात विषय. आणि दुःखामध्ये येणारे अश्रू नयनांचे ह्या कोपऱ्यातनं उघळतात इकडून, आणि प्रेमाचे अश्रू जे असतात ते इकडून उघळतात. तर अशा अश्रुधारा त्यांच्या शरीर धुवून निघाले. चारिदिके भक्त अंग कैल प्रक्षालन, श्रावणार मेघ येन करे वरिषण. श्रावण महिन्याच्या मेघाप्रमाणे त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. विचार करा. आणि त्यांनी चारही बाजूंनी संकीर्तन करणाऱ्या भक्तांना स्नान घातले. मी जे सांगत होतो तेच इथं करतोय. अशा अश्रुधारा कोणाच्या पाहिल्यात आपण, शक्यच नाही ना ह्या कलियुगामध्ये. दिव्य कोटीचा भगवत भक्त जर असेल आणि तो ज्या वेळेला अष्टसात्विक भावामध्ये जाईल त्याच वेळेला ही लक्षणं प्रकट होतात. तर साक्षात पावसाप्रमाणे, श्रावण मासातल्या पावसाप्रमाणे प्रेमाश्रू अश्रुधारा धारा वाहत आहेत. महाउच्च संकीर्तने आकाश भरिलं, प्रभुर उदंड नृत्य भूमी कंप हेलं. आणि अशा प्रकारे संकीर्तनाच्या उच्च ध्वनीने आकाश भरून गेलं. एवढा जोरात संकीर्तन करायला लागलं, आकाश भरून गेलं पूर्णपणे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे आवेश पूर्ण दंड नृत्याने धरणीकंप पावायला लागली, धरणीकंप पावायला लागली. तर इथं बघा काय सांगतायत, स्वरूपेर उच्च गान प्रभुर सदा भाये, आनंदे उद्दंड करे नृत्य करे गौर राये. स्वरूप दामोदरांचं उच्च स्वरातील संकीर्तन श्री गौरांग महाप्रभूंना नेहमीच आवडायचं. त्यावेळेला पीए सिस्टीम नव्हत्या, माईक सिस्टीम. लक्षात. त्यामुळे जी लोककला गीतं आहेत ती सुद्धा आज सुद्धा उच्च पट्टीमध्ये गायली जातात. म्हणजे ती
शेताच्या ह्या बांधावरनं 2 कोसावरच्या बांधावरच्या माणसाला सुद्धा ऐकायला लागली पाहिजे. जी लोककला गीतं आहेत ती उच्च पट्टीमध्ये, पोवाडे वगैरे उच्च पट्टीमध्ये गायले जातात, म्हणजे पंचम स्वरामध्ये. तर हे स्वरूप दामोदरांचं उच्च स्वरातील कीर्तन श्री गौरांग महाप्रभू नेहमीच आवडायचं. आणि स्वरूप दामोदर गाऊ लागले की महाप्रभू आवेशात उद्दंड नृत्य करायचे. येई मत कतक्षण नृत्य किये करिया, विश्राम करिला प्रभू समय बुझिया. अशा प्रकारे प्रभूंनी काही काळ संकीर्तन केलं आणि नृत्य केलं. तदनंतर वेळ पाहून त्याने संकीर्तन तथा नृत्य थांबविले. आणि पुढे काय झालं बघा. आचार्य गोसायर पुत्र श्री गोपाल नाम, नृत्य करीते तारे आज्ञा दिल गौरधाम. आणि अशा प्रकारे तदनंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री अद्वैत आचार्यांचा पुत्र कोण, गोपाळ, श्री गोपाळ या संकीर्तनात नृत्य करण्याची आज्ञा दिली. आज कधी नव्हे ते श्री गोपालजी की जय मी म्हटलो. श्री गोपाळजी आले तिथे बघा. श्री गोपाळजी कुठे आहेत? श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरामध्ये आहेत श्री गोपाळजी, गोवर्धनधारी. तर गोपाळला आज्ञा, श्री गोपाळला आज्ञा केली की त्यानं नृत्य करावं. त्याला प्रेमावश होऊन गोपाळ नृत्य करू लागला जोर जोरात, भावविवर होऊन. प्रेमावेशे नृत्य करी हईले मूर्छिते. आणि प्रेमावश नृत्य करताना गोपाळ, श्री गोपाळ काय झाला, श्री अद्वैताचार्यांचा चिरंजीव मूर्छित पडला. बरोबर ना, भान राहिलं नाही कसलं. अचेतन हयातः पडिला भूमीते. आणि अचेतन होऊन काय पडला, भूमीवर पडला. श्री गोपाळ चैतन्य महाप्रभूने आज्ञा दिल्यावर असा दिव्य आनंदामध्ये उद्दंड होऊन नाम संकीर्तन करू लागला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं वर्णन आहे इतर चैतन्य चरितामृत मध्ये आणि श्री चैतन्य भागवत मध्ये. ज्याला चैतन्य महाप्रभूने त्यांचे भक्त कीर्तन करायचे संकीर्तन, त्याला त्यांच्या पायाचे हे अंगठे आहेत ना ते इथे लागायचे उडी मारताना मागून. एवढी उंच उडी मारायची आणि पाय असे होऊन इथे लागायचे शिखेला. आपण मारतो ना असे पायावरती करून उडी, आपले कुठपर्यंत येतात, इथपर्यंत येतात ना, त्यांचे असे वरती होऊन असे इकडे लागायचे. हरे कृष्णा. तर एवढ्या प्रेमावशामध्ये आणि मूर्छित झाला कोण, श्री गोपाळ. आस्ते वेस्ते आचार्य तारे कैला कोले, श्वास रहित देखी आचार हायला विकले. श्री गोपाळ अचेतन होतात. अद्वैत आचरण त्याला त्वरेने आपल्या मांडीवर घेतलं. आपला पुत्र आहे ना, पुत्र, त्याचा श्वासोश्वास थांबलेच घेऊन आचार्य अतिशय कासावीस झाले. श्वासच बंद झाला मुलाचा. काय होईल, कासावीस झाले. आणि मग नृस्य मंत्र पडी मारे जल छाटी, ओंकार शब्द ब्रह्मांड याय फाटी. आणि मग भक्तांनी कधी पण लक्षात ठेवायचं, कधी पण आयुष्यात संकटाला काय करायचं, नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद लाद दायिने, हिरण्यकशी पोर्वक्षहा शिलटंक नखालय. तुम्हाला एक गोष्ट मी सत्य घटना ऐकली ती सांगतो. जेव्हा ताजमहालवरती त्या अतिरेक्यांनी फायरिंग चालू केली होती ना, त्याला एक भक्त होते पोलीसमध्ये आपले, जे लाईव्ह मी ऐकले त्यांच्या मांडीला गौरवपूरच्या लेक्चरमध्ये. तर ते ब्लॅक ड्रेसमध्ये त्यांचा होता, काय SRPF मध्ये वगैरे असते. तर फायरिंग चालू झाली तेव्हा ते तिथं होते गन घेऊन हातामध्ये, आणि इकडून तिकडून फायरिंग, इकडून तिकडून ते मरतात. त्यांचे बांधव बघितले तर ह्यांनी एक खांब धरला आणि नरसिंह आरती चालू केली. ते सांगत होते मी नरसिंह आरती चालू, नवीन जॉईन झाले होते इस्कॉनला, म्हणजे असे नाही खूप मुरलेले होते. पण त्यांना माहित होतं की काही झालं भक्त रक्षण करायला कोण येतात, जगले त्याच्यातनं. आणि त्यानंतर 1-2 महिन्यांनाच माझी त्यांची भेट झाली राधा गोपीनाथ मंदिरमध्ये 2008 साली. कधी झालं ते, नाही ते हल्ली झालं ना, 11 हा, त्या दरम्यानच झाली होती भेट माझी गौरांगोळीच्या लेक्चरमध्ये. सांगत होते त्यांचं फर्स्ट टाइम गौरांगोळी. तर काय केलं इथं, भगवान नरसिंहदेवांच्या नामाचे उच्चारण करीत अद्वैताचार्य आणि अन्य भक्त त्यांच्या मुखात पाणी शिंपडू लागले. त्यांच्या हुंकाराचा ध्वनी इतका प्रचंड होता की संपूर्ण ब्रह्मांड थरारून उठले असे वाटले.
एवढ्या जोरामध्ये ते नरसिंह भगवंत करू लागले, हे नरसिंहदेव. आणि त्यांचा हुंकार जो होता की हे गोपाळ उठ उठ, तो ब्रह्मांड थरारून उठलं. आणि अनेक करील तबू ना हे चेतन, आचार्य कांदे न कांदे सब भक्तगण. अशा प्रकारे अनेक यत्न प्रयत्न करून झाले, पण श्री गोपाळ काय चेतनेवरती आला नाही. तेव्हा अद्वैत आचार्य समवेत सगळे भक्त काय करू लागले, क्रंदन करू लागले, रडू लागले. तबे महाप्रभू तार बुके हस्त दिल, उठह गोपाल बली उच्चे स्वर कहिल. हे सगळं पाहून आपल्या भक्तांचं असं दीनहीन अवस्था पाहून चैतन्य महाप्रभू राहिलं नाही. चैतन्य महाप्रभू उठले आणि काय केले, तबे महाप्रभू तार बुके हस्त दिल, उठह गोपाल बली उच्चे स्वर कहिल. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू श्री गोपाळच्या छातीवरती आपला हात ठेवला आणि त्याला मोठ्या नाक मारली, गोपाळ उठ. गोपाळ काय झालाय, मेलेला आहे. श्वास नाही म्हणजे काय झालं, मृतच झाला ना. चैतन्य महाप्रभूने त्याच्या छातीवरती हात ठेवला आणि म्हणाले, गोपाळ उठ. आता काय झालं पुन्हा, शुनिते गोपालेर हैल चेतन, हरिबली नृत्य करे सर्व भक्तगण. आणि असं बोलल्याबरोबर ते श्री गोपाळ काय झालं, चेतनेमध्ये आला आणि काय बोलला, हरिबली हरिबली नृत्य करे सर्व भक्तगण. सगळ्या भक्तांनी एकच गलका केला, हरि बोल हरि बोल हरि बोल. येई लीला वर्णियाचे दास वृंदावन, अतएव संक्षेप करी करील वर्णन. ही जी सुंदर लीला आहे गोपाळ श्री गोपाळची, पाच टाइम आणि जो डान्स झाले, नृत्य कीर्तन केलं, ती लीला वृंदावन दासांनी आपल्या श्री चैतन्य भागवत मध्ये खूप विस्तारपूर्वक वर्णन केलेली आहे. आणि त्यामुळे मी संक्षेप मध्ये ती इथं सांगत आहे. वृंदावन दास ठाकूर या प्रसंगाचे वर्णन विशद केले असल्यामुळे मी या प्रसंगाचे संक्षेपात वर्णन केले आहे. कोण सांगतात, कविराज कृष्णदास गोस्वामी. तात्पर्य श्रील प्रभुपाद सांगतायत, जर पूर्वाचार्याने अगोदरच एखाद्या विषयाचे वर्णन केलेले असेल आणि त्यात निश्चित असा अधिक विस्तार आवश्यक असल्याविना कोणी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याची लिहून पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही. लक्षात, कारण त्यामुळे पूर्वाचार्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत नाही. हा शिष्टाचार आहे. आपल्या पूर्वीच्या आचार्याने एखादा प्रसंग भगवंताच्या लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करण्याचा अधिकार नाही. तबे महाप्रभू क्षणिक विश्राम करिया, स्नान करी बारे गेला भक्त गणलया. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी काही काळ विश्रांती घेऊन सर्व भक्तांना समेत घेऊन ते कुठे गेले, स्नानासाठी गेले. आणि स्नान आटोपल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू तीरावर येऊन शुष्क वस्त्रे परिधान केली. जवळ नरसिंहदेवांचे मंदिर होते, तिथे नरसिंह देवांना नमस्कार करून ते उपवनात गेले. बाजूला श्री वल्लभ गार्डन आहे. तर उद्याने वसिला प्रभू भक्त गणलया, तबे वाणीनाथ आईला महाप्रसाद लया. आता अंतिम काय आलंय, एकदम टॉप मोस्ट क्षण आलेला आहे. आता महाप्रसाद, बरोबर की नाही. हा बस ते खाल्लं की माणसं मग एकदम दिव्यानंदामध्ये राहत होतात आणि मग आपोआप शांत झोप येते. शांत झोप नाही आली तर काय माणसं खरं नाही, वेडे पिशे होतात लोक. तर उद्यानामध्ये जाऊन प्रभू आणि सगळे भक्तगण बसले आणि तिथे वाणीनाथ प्रभूंनी काय आणलं, जगन्नाथ साक्षात महाप्रसाद घेऊन आले. काय काढले बघा, काशी मिश्र तुलसी पडिशा द्विजन, पंचशत लोक यत करे भोजन, तत अन्न पीठा पाना सब पठायला, देखी महाप्रभू मने संतेश हिला. तर काशी मिश्रांनी आणि मंदिराचे व्यवस्थापक जे तुळशी यांनी 500 लोकांना पुरेल इतका होईल इतका महाप्रसाद पाठवून दिला. आणि त्यात काय काय होतं, भात होता, पिठा होता, खीर होती, तसेच अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला महाप्रसाद पाहून श्री चैतन्य महाप्रभू अत्यंत संतुष्ट झाले. म्हणजे महाप्रसाद कधीच असं कमी बनवता कामा नये, तो राहिला तरी चालेल, तो वाढला पाहिजे. लक्षात ना, मग भगवंत प्रसन्न होता. मी काही गोष्टी इस्कॉन मध्ये पण ऐकतो, भक्तांच्या मुखातूनच ऐकल्यात की काही मोठे सेंटर्स जास्त प्रचार करू नका म्हणून पण सांगतात. काही आपल्यावरचे प्रचार एवढे लोक आले तर मग त्यांच्या प्रसादाची व्यवस्था कशी करायची, अरे तुम्ही कोण करणार, बरोबर. मग महापुरुष प्रभूजी मला एकदा सांगत होते की ते भरपूर प्रचार करायचे ना ग्रंथ वितरणाचं असं, आणि मागे मंदिराचं शिक्का मारून द्यायचे. मग त्यांच्यामुळे भरपूर लोक यायला लागली. तर टेम्पल प्रेसिडेंट, तुम्ही एवढ्या लोकांना आमंत्रित का करता, काय मूर्ख आहेस की काय तू, मूर्ख आहेस की काय तू. हे म्हणजे
काय कळलेलंच नाही ह्या लोकांना. भक्ती काय कशासाठी केली पाहिजे, प्रचार कशासाठी केला पाहिजे हेच कळलेलं नाहीये. श्रील प्रभुपादांनी एवढी पुस्तकं ग्रंथ रात्रीचे 12 करून आपल्या आयुष्याची 12 करून लिहिली. ती कशासाठी लिहिली? वितरित करा आणि ते प्रॅक्टिकली आचरणात आणणार. आचरणासाठी कुठं जाणार लोक? कुठं जाणार पूजी? मंदिरातच येणार ना. तिथं आल्याशिवाय आचरण तर कळणार नाहीये. आचरण आपल्याला मंदिरात आल्याशिवाय कळणार नाही. तर आपलं हृदय असं विशाल असलं पाहिजे. असं विशाल असलं पाहिजे की सगळं जग जरी आलं तरी पाठ्यका भगवंत आहे. जसं द्रौपदीला माहित होतं. 60,000 शिष्यांसह कोण आले होते? दुर्वास मुनी आले होते. आणि अक्षय पात्र धुवून पुसून खाऊन झालं होतं द्रौपदीचं. आणि तिला असा वर प्राप्त होता की ती जोपर्यंत ते अक्षय पात्रातलं अन्न स्वतः खाणार नाही तोपर्यंत तिनं सांगितलं तर किती जणांना ती काय करू शकते? प्रसाद पुरवू शकते. पण या दिवशी काय झालं? दुर्योधनानं कप्तानं सांगितलं होतं की द्रौपदीनं अक्षय पात्र खाऊन धुवून पुसून ठेवलं की तुम्ही जावं. जे दुर्योधनाला काय इच्छा होती की दुर्वास मुनी कोपतील आणि पांडवांचा नाश होईल त्यांच्या श्रापानं. कारण ते प्रख्यात होते ना श्राप देण्यासाठी. मागचा पुढचा विचार करायचा ना, श्राप देऊन टाकायचा. दुर्वास मुनी आले इकडे. आता दुपारच्या वेळेला आले तर युधिष्ठिर महाराजांनी त्यांनी सगळ्यांनी स्वागत केलं आणि म्हणाले आता तुमच्या भोजनाची व्यवस्था मी करतो. करणं भाग आहे, कारण हे क्षत्रिय आहे. आणि दुर्वास मुनी आपल्या 60,000 शिष्यांसमवेत आले. तर मग काय युधिष्ठिर महाराज म्हणाले भीमजी यांना थोडस बाजूला गंगा स्नान करून घेऊन ये. बरोबर की नाही? तोपर्यंत मी द्रौपदीला सांगतो व्यवस्था. गेले द्रौपदीकडे. द्रौपदी म्हणाले ही 60,000 लोकांचा आपल्याला प्रसाद. द्रौपदी म्हणाले नाथ हे बघा मी आत्ताच अक्षय पात्र धुवून पुसून ठेवलंय. आता मी कुठून करू? आपण तर जंगलात राहतो, राज्यात पण नाही राहतो, आपल्याकडे काही नाहीये. हे एकच अक्षय पत्र आहे. तर म्हणाले काय ठीक आहे. तोपर्यंत भीमाला सांगितले तू एक काम कर भीम, तू जा तिकडे त्यांना सोडून ये गंगेवरती आणि त्यांना सांग भोजनाची व्यवस्था झाली की मी परत बोलवायला येईल. भीमाला सांगितलं. का मी सांगतोय कथा हे? कारण आपलं हृदय असं उदार असलं पाहिजे भक्तांचं. कोणाला अधिकार नाही भक्तीमध्ये इन्फ्लक्स रोखण्याचा, कोणालाही नाही. तर झालं इकडे द्रौपदीने धावा चालू केला मधुसूदनांचा. हे मधुसूदना असं मोठं धर्मसंकट माझ्यावर येऊन पडलंय, काय करू? तुम्हीच तारणहार आहात, पतित पावन आहात, दीनहीनांचे कैवारी आहात. मी काय करू? तुमच्याशिवाय मला कोणता आश्रय नाही. तर पतित पावन भगवान जगन्नाथ तिकडे द्वारकेमध्ये बसले होते आणि रुक्मिणी माता त्यांना घास वाढत होती. पंचपक्वानांची ताट सजलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने पहिला घास तोंडात घातला. एवढं धाक कानावली द्रौपदीची. हे कृष्ण धाव. भगवंताने तो घास पण घेतला नाही, खाली ठेवला तसंच. एवढे कृपाळू भगवंत विचार करा. आणि त्या भगवंताने जर आपण भजणार नाही या आयुष्यात तर कोणाला भजणार? भगवंत घास पण घेतला नाही, खाली ठेवला आणि द्वारकेवरनं झड करीत त्या वनामध्ये आले क्षणामध्ये. म्हणाले द्रौपदी कृष्णे काय झालं? तर असं असं झालंय. एवढंच का? ठीक आहे आण ते अक्षयपत्र. नाही मी ते धुवून ठेवलंय, तू आण रे खरं. बघून बघितलं ते अक्षयपत्र कुठे ते कोपऱ्यात कणभर असा एवढासा अन्नाचा कण राहिला होता. त्याने घातला आणि तो दाड्याखाली घेतला आणि चावला. त्यावर सकल ब्रह्मांडाचं पोट भरून गेलं. ढेकर यायला लागले सगळ्यांना. त्यावर इकडे ह्या दुर्वास मुनींसमवेत जे 60,000 त्यांचे शिष्य होते त्यांना पण ढोकर ढेकर यायला लागले. नदीमध्ये आंघोळ करतायत. पण असं झालंय की आता गळ्याकडे ढुग करतायत. आणि तेवढ्यात आता युधिष्ठिर महाराज म्हणाले भीमा तू जाताना सोबत गदा घेऊन जा तुझी. वाटेत काय श्वापद वगैरे आलं तर भीम गदा खांद्यावर मारून आले आणि लांबूनच भीम अशी गदा करून दाखवतायत. ओ दुर्वास मुनी भोजन तयार आहे, तुम्हाला लवकर बोलावलंय, चला. दुर्वास मुनी पाहिलं भीम गदा घेऊन आलाय. आपल्या पोटात तर कण राहिली एवढी पण जागा नाहीये. आणि आता जर आपण तिकडे गेलो नाही तर हा भीम आपल्याला गदेनं मारेल. पकडून गेलो नाही काय करूया? गंगेचा दुसरा तीर गाठला.
इकडे नाही झाले परत. सगळ्या शिष्यांवर चला तुम्ही काढता पाय घेऊया, नाही काय खरं नाही. भीम तुम्हाला माहित नाही, भीम 10,000 हत्तींचं बळ एकट्याला आहे त्याला. दुसऱ्या तीरानं धूम पसार झाले वनामध्ये. असे भक्तवत्सल भगवंत आहेत. आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी, आपल्या भक्ताचं ब्रीदवाक्य राखण्यासाठी, आपल्या भक्ताचं वचन सत्य करण्यासाठी धावत येतात. पण तेवढीच त्यांचं तन्मयतेनं आपण काय केलं पाहिजे, आपण सुद्धा भजन केलं पाहिजे ना. ते एवढं पण म्हणत नाही की तेवढं करा तुम्ही, ते म्हणतात इतुसं करा. स्वल्पमपस्य धर्मस्य, स्वल्प अल्प करा, थोडंफार करा. त्रायते महत्व भयात. बघा महान भयातनं तरण झालं. द्रौपदी काय माळा घेऊन बसली नव्हती, 16 माळा 32 माळा जप करत बसली होती का? नाही, पण त्याच्या पलीकडे होती ती परमहंस लेवलला. 16 माळा जप करायची गरज कोणाला आहे? तुम्हा आम्हाला. कारण आपल्याला आठवण येत नाही भगवंतांची. मग ती आठवण यावी म्हणून ऍटलिस्ट काय 2 तास तरी जप करा, म्हणजे तेवढा वेळ तरी आठवण येईल. तुमचं जीवन असं झालं की तुम्हाला भगवंतांशिवाय दुसरं काय आठवतच नाही, माळा करू नका. मित्र सांगेन तुम्हाला. असं होतंय काय आपल्याला? कोणाकोणा झाला हात वरती करा. मला भगवंतांशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, आठवतच नाही मला काय. माझ्या विस्मरणात जातच नाही श्रीकृष्ण. असं झालं त्याला परमहंस लेवलला. तिथं साधना भक्ती गळून पडते आणि मग भाव भक्ती चालू होते. त्याला रागानुगा भक्ती म्हणतात. टॉपमोस्ट लेवल ऑफ डिवोशन. ही एक एक क्षण माणूस भगवंताला विसरूच शकत नाही अजिबात. तिकडे पोट वगैरे घालशील ना, चमत्कार होईल. लांब ठेवते जरा असं. पोट आहे ओपन भी नाही त्याच्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे आपण सदैव सर्वांना आमंत्रित करत राहिलं पाहिजे. भरपूर प्रसाद बनवला पाहिजे. तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगतो, आता पुन्हा सांगतो. आमचे श्रीपती आनंद प्रभूजी कालपासून त्यांना भयानक ताप येतोय. सकाळी माझ्याकडे आले बॉडी पेनिंग आणि 18 mm चा स्टोन डाव्या साईडला अडकून बसला इकडे किडनीमध्ये, युरेटरमध्ये. इट्स अ व्हेरी पेनफुल सिच्युएशन. आणि दुपारी त्यांना 1 वाजता 101 ताप होता. 2 इंजेक्शन देतो, ते घ्या जाऊन झोपा म्हटलं. बरं नाही वाटलं तर मला बोलवा. नाही बोलवत त्यांनी मला. त्यांनी आज मेनू पण काय परवा ठरला तोच मेनू आहे ना, सांगू का? जबरदस्त मेनू आहे तो, तुम्हाला महाप्रसाद झाल्यावर मिळेल, काळजी करू नका. दिस इज डेडिकेशन. हे डेडिकेशन आहे भगवंतांची सेवा करण्यासाठी. जर आपण आपलं तन मन धन असं झोपून दिलं तर का बरं भगवंत प्रसन्न होणार नाही? निश्चित प्रसन्न होणार. अरे भौतिक गोष्टी, ह्या शरीराशी निगडीत गोष्टी तकलादू आहेत. या भौतिक जगतात आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण थोडंफार काहीतरी, आपण म्हणतात शास्त्रात सांगितलं, परवा सांगितलं तसं थोडंफार काहीतरी केलं पाहिजे, नाही असं नाही. पण जास्तीत जास्त आपला समय वेळ जो आहे तो त्या भगवंतांच्या विरामध्येच गेला पाहिजे आपला. की मी कुठंतरी लांब येऊन पडलोय, माझ्या प्राण सख्यापासून लांब येऊन पडलोय. सुहृद सर्व भूतानाम, जे परमहितचिंतक माझे आहेत त्यांच्यापासून लांब येऊन पडलोय, अनादि काळापासून पडलोय. आणि मला आता ह्या देहामध्ये मला चान्स आहे, मला संधी आहे त्यांच्या समीप जाण्याची, त्यांना प्रेमानं भक्ती करण्याची. सांगा बघ, हा मनुष्य जन्म जर वाया घालवला तर पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा किंवा अजून कुठच्याही पशुचा मिळाला तर आपल्या हृदयातील जी सुप्त इच्छा आहे भगवंतांची भक्ती सेवा चाकरी करण्याची, ती पूर्ण करू शकतो का आपण? नाही करू शकत ना. ज्या पद्धतीनं आपण मनुष्य देहामध्ये परमेश्वराची सेवा चाकरी करू शकतो त्या पद्धतीनं आपण नाही करू शकत. आपण बघतो कुठच्या तरी मंदिरात एखादं माकड येऊन बसतंय आरतीला आणि जातंय, कुठची तरी गाय धावत येते, बस तेवढंच करू शकतो ना. अजून काय करू शकतो? तेवढंच करू शकतो, अजून काय करू शकतो? पण मनुष्य देह दिलाय तर आपण काय करू शकत नाही विचार करा. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय करू शकत नाही. आणि मग आपण काय करतोय हा पण प्रश्न केला पाहिजे ना. मग रात्रंदिवस मी काय करतोय? वाय एम वेस्टिंग माय टाइम, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
हृदयामध्ये तुम्हाला सांगतो होईल निश्चित, पण प्रत्येकाच्या होईल. प्रभूने सांगितले 40 वर्ष, मी सांगतो 30 वर्ष. तुम्ही 30 वर्ष प्रामाणिकपणे इस्कॉनमध्ये राहून इस्कॉनमध्ये जसं सांगितलं तसं भक्तिभजन करा, तुमच्या हाडाहाडातनं हरे कृष्ण बाहेर यायला लागेल. किती वर्ष? 30 वर्ष. हाडाहाडातनं, मांसापेशीतनं, नसा नसतनं भगवंतांचं प्रेम बाहेर यायला लागेल. पण करा प्रामाणिकपणे, करा. आता पुढे काय बघा, तर भात आणला, पिठा आणला, खीर आणला, अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता. आणि चैतन्य महाप्रभू अत्यंत संतुष्ट झाले. ज्याला भक्तांची सेवा केली जाते कोणाकडनं तरी, त्याला चैतन्य महाप्रभू अत्यंत प्रसन्न होतात. भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात. when we serve devotees. पुरी गोसाई महाप्रभू भारती ब्रह्मानंद, अद्वैत आचार्य आर प्रभू नित्यानंद. श्री चैतन्य महाप्रभू समवेत तेव्हा परमानंद पुरी, ब्रह्मानंद भारती, अद्वैत आचार्य आणि श्रीमान नित्यानंद प्रभू हे होते. त्याच्यानंतर अजून कोण होते बघा, तिथे चंद्रशेखर आचार्य रत्न होते, आचार्य निधी होते, श्रीवास ठाकूर होते, गदाधर पंडित होते, शंकर आणि नंदनाचार्य होते, राघव पंडित आणि वक्रेश्वर हे देखील होते. तर प्रभूंची आज्ञा घेऊन सार्वभौम भट्टाचार्य खाली बसले. आता सार्वभौम भट्टाचार्य कोण आहे तुम्हाला माहिती आहे? प्रमुख पुजारी होते. आणि राजाचे ते कोण होते? गुरु होते. तिथले प्रतापरुद्र महाराजांचे राजगुरु होते. पण ते मायावादी होते ना, पूर्वाश्रमी. आणि ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंना भेट झाली त्यांची मंदिरामध्ये, चैतन्य महाप्रभू प्रथम दर्शन घेतले, एकदम जवळ जाऊन तेव्हा मूर्छित होऊन पडले होते. त्यावेळेला सार्वभौम भट्टाचार्यांनी पाहिलं की एवढे अष्टसात्विक दिव्य भाव, साक्षात भगवंत आहेत. मग त्याने उचलून आपल्या घरी नेलं त्यांना. कोणाला? चैतन्य महाप्रभू. त्यांच्या प्रेमातच पडले. नंतर त्यांनी मायावादी भाष्य वेदांत शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांना. चैतन्य महाप्रभू कान उघडे ठेवून बंद करून राहिले होते, म्हणजे सापाचे कान घेऊन ऐकून. म्हणजे तू काय बोलत का नाहीस? म्हणाले हे मायावादी भाष्य जे आहे भागवतमचं, वेदांत, हे जो ऐकेल तो गरळ झोपणार, विषारी सापाप्रमाणे. ह्या अध्यात्म आहे बरंचसं त्याच्यावरती, पण ते मी घेणार नाहीये. आपल्याला काय करायची चर्चा, बरोबर की नाही? वाईट गोष्टी कशा वाईट आहेत त्याच्या चर्चा करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी किती चांगल्या आहेत त्याची चर्चा अधिक करावी, बरोबर ना? पण वाईट गोष्टी कशी वाईट आहे हे चर्चा करून पुन्हा आपल्यात इथे वाईट गुण यायला लागतात. तर बघा, प्रभूंच्या आज्ञेने सार्वभौम भट्टाचार्य खाली बसले. श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सर्व भक्त पाटावर बसले. सार्वभौम भट्टाचार्य तिथले प्रमुख आचार्य गुरु असून सुद्धा कुठे बसले? खाली बसले. तारतले करी अनुक्रम, उद्यान भरी वैसे भक्त करी ते भोजन. अशा रीतीने सर्व भक्त एका बाजूस एक अशा क्रमाने भोजनासाठी पंगत करून बसले. तेव्हा भक्तांनी संपूर्ण उद्यान भरून गेले. आणि हरिदास बली प्रभू डाके घाने घन, दूरे रही हरिदास करे निवेदन. तर हरिदास ठाकूर, श्री हरिदास ठाकूर जे कोण आहेत? मुस्लिम आहेत जन्मानं, पण भगवान निस्सिम भक्त आहेत. रोज 192 वेळा जप करतात. जवळजवळ 24 तासातले 22 तास जप करतात. आपल्याला 2 तासच सांगितलं आहे. तर चैतन्य महाप्रभू म्हणाले हरिदास हरिदास, अशी हरिदास ठाकूरांना वारंवार हाक मारत होते. आणि तेव्हा दूर अंतरावरती उभे राहून हरिदास ठाकूर म्हणाले की भक्ते संगे प्रभू करुण प्रसाद अंगीकार, हे संगे वसिते योग्य नाही मुईछार. श्री चैतन्य महाप्रभूंना भक्तांसमेत भोजन करू द्या. निंदे असा मी तुमच्या पंक्तीत बसणे योग्य नाही. मी म्लेच्छा आहे, यवन कुळामध्ये जन्माला आलो आहे. त्यामुळे सगळ्या भक्तांना, वैष्णवांना चैतन्य महाप्रभूंच्या पंक्तीमध्ये बसून प्रसाद घेऊ द्या. मी तिथे येणं योग्य नाही. पाछे मोरे प्रसाद गोविंद दिबे बहिर्द्वारे, मन जानी प्रभू पुनः बलिल तारे. मग हरिदास ठाकूर म्हणाले की नंतर पश्चात गोविंद मला काय देईल? गोविंद हे स्वीय सहाय्यक आहेत कोणाचे? चैतन्य महाप्रभूंचे. द्वाराबाहेर प्रसाद देईल मंदिराच्या. आणि त्यांच्या मनातील भाव जाणून श्री चैतन्य महाप्रभू त्यांना पुन्हा बोलवले नाही. त्याच्यानंतर स्वरूप गोसाई, स्वरूप दामोदर गोसाई, जगदानंद, दामोदर पंडित, काशी विश्वेश्वर, गोपीनाथ, वाणीनाथ आणि शंकर हे 7 जण भक्तांना प्रसाद वाढू लागले. भक्त किती होते? साधारण 500च्या घरात. आणि प्रसाद किती जण वाढतायत? 7 जण. म्हणजे प्रमाण जे पाहिजे किमान 10%
प्रसाद वितरणासाठी लोक पाहिजेत. किती पाहिजेत? 10% नाही, त्याच्यापेक्षा कमी थोडीशी. तर प्रसाद वाढू लागले. मग काय झालं बघा, भगवान श्रीकृष्णाने पूर्वी आपल्या गोप सवंगड्यांसमवेत तटवर्ती वनात भोजन केले होते. श्री चैतन्य महाप्रभूंना त्या लीलांचे स्मरण झाले. आत्ताच आपण गायलं ना, जय राधा माधव कुंज विहारी. यमुना तटी भगवान श्रीकृष्ण आपल्या बाल सवंगड्यांसमवेत काय करायचे? रोज भोजन करायचे. त्याची आठवण झाली चैतन्य महाप्रभू, कारण साक्षात ब्रजेंद्र नंदन आहेत चैतन्य महाप्रभू. तर पुलीन भोजन कृष्ण पूर्वे इच्छे केलंय, सेही लीला महाप्रभू मने स्मृती व्हायला. चैतन्य महाप्रभू ती लीला आठवली. पण यद्यपि बघा, यद्यपि प्रेमावेशे प्रभू व्हायला अस्थिर, समय बुजिया प्रभू व्हायला किछू धीर. श्रीकृष्णांच्या लीलांच्या स्मरणामुळे श्री चैतन्य महाप्रभू भगवत प्रेमाच्या आवेशानं अस्थिर झाले. आता पुन्हा मूर्छित होऊन पडणार आणि अष्टसात्विक भाव प्रकट करणार तेवढ्यात, परंतु काळ आणि परिस्थिती जाणून त्याने स्थिर राहण्याचा काहीसा प्रयास केला. हे आचार्यांचं कर्तव्य आहे. आणि हे असंच घटना घडली कुठे? भागवत कथनामध्ये. ज्याला शुकदेव गोस्वामी भागवत कथा सांगतायत, तर त्यांना श्रीमती राधाराणींचं वर्णन करा असं काही भक्त सांगू लागले. आणि इकडून तर हृदयातून गोपी आणि राधाराणी सांगतायत की चुकूनही आमच्याबद्दल काही बोलू नका, कारण आम्ही ज्या काही लीला केल्या ते ह्या भौतिक समाजामध्ये काय आहेत? स्वीकारार्ह नाही आहेत, परकीय रसात. तो दिव्य भाव शुकदेव गोस्वामी माहिती आहे. पण शुकदेव गोस्वामी हे श्रीमती राधाराणीचे सिवीय पोपट आहेत. त्यांचे खाजगी कोण आहे? शुक म्हणजे कोण? पोपट. कोणाचे पोपट आहेत ते? श्रीमती राधाराणींचे. आणि शुकदेव गोस्वामींचं श्रीमती राधाराणीवरती एवढं प्रेम होतं की त्यांच्या मुखातनं जर राधाराणींचं नाव बाहेर पडलं असतं तर त्यांची वाणी काय झाली असती? गदगद झाली असते. आणि पुढचं भागवतम सांगता येणं शक्य नसतं. आणि हे जाणून शुकदेव गोस्वामींनी राधाराणीचं नाव डायरेक्टली घेणं टाळलं. लक्षात. त्यामुळे आचार्य जे असतात दिव्य भगवत प्रेमामध्ये रत असतात, तर ते त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या गोपींच्या राधाराणीच्या सगळ्या दिव्य लीला सदैव अनुभवत असतात. परंतु त्या लीला त्या उघडपणे बोलणं टाळतात. का? कारण तिथं काय होऊ शकतो? ती जी सेवा कार्य त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. बरोबर. जसं की चैतन्य महाप्रभूंनी आपला आवेश जो आहे, अस्थिर झाले होते, ते थोडंसं स्थिर राहण्याचा त्याने प्रयत्न केला. प्रभू कहे मोर देह लाफरा व्यंजने, पिठा पाना अमृत गुटिका देह भक्त गणे. चैतन्य महाप्रभू बघा काय म्हणाले की मला लाफरा व्यंजन द्या, आणि इतर जे भक्तगण आहेत त्यांना पिठा पाना अमृत गुटिका हे इतर भक्तगणांना द्या. लाफरा म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स करून केलेली एक भाजी असते, पालाभाजी. तुम्हाला साधी मला शाक द्या, मला सब्जी द्या, आणि सर्व भक्तांना काय द्या? मात्र पिठा, वड्या, खीर, अमृत गुटिका हे सर्व पदार्थ. आता अमृत गुटिका म्हणजे काय? आम्हाला यांना प्रश्न पडला पाहिजे आणि प्रवीणा पण पडला पाहिजे ना. अमृत गुटिका जाऊन बनवा आता अमृत गुटिका. अमृत गुटिका म्हणजे आधी पहिली रबडी बनवावी लागेल. काय? रबडी बनवायची आणि रबडी घालून पुरी बनवायची आणि ती तळायची. आपण पुरणपोळी बनवतो ना, तिची पुरणाची जागी काय घालायची? त्याच्यामध्ये रबडी घालायची सारण म्हणून, आणि मग त्याची पुरी तळायची. त्याला अमृत गुटिका म्हटलंय. तर लाफरा भाजी ही अनेक हिरव्या भाज्या एकत्र घालून बनवितात. अनेक वेळा ही भाजी भातावर वाढून निर्धन लोकांना दिली जाते. म्हणजे चैतन्य स्वतःसाठी काय मागतायत? जे भिकाऱ्यांना दिलं जातं ते मला द्या, पण हे सगळं स्वादिष्ट मिष्टान्न सगळं आलंय, ती माझ्या काय करा? माझ्या भक्तगणांना वितरित करा. बघा, सुदाम्याचे सुके पोहे खाल्ले आणि सुदाम्याला काय दिलं? भगवंत भावाचे भुकेले आहेत तुमच्या. तुम्ही काय त्यांना प्रेमानं अर्पण करताय ते त्याचे भुकलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे जे काय आहे ते आपण प्रेमानं परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. अमृत गुटिका हे बासुंदी घालून बनवलेली एक प्रकारची पुरी असते. या पुरीला अमृत रसावली असे पण म्हणतात. अमृत रसावली. अमृत केली मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं. अमृत केली आठवते कोणाला? अमृत केली कुठे मिळते? विशेष प्रसाद आहे नाही,
रेमुणाला अमृत केली. खीरचोर गोपीनाथ, तिथं जी खीर अर्पण केली जाते खीरचोर गोपीनाथ, त्याचं नाव काय आहे? अमृत केली. आणि इथं काय आहे? अमृत गुटिका. तर ह्या वर्षी नक्की बनवा श्रावणामध्ये अमृत गुटिका. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बनवा आणि भगवंताला अर्पण करा, नंतर महाप्रसाद मिळतील. आता बघ काय सांगतात सुंदर. आता सुंदर प्रसाद लीला चाललेली आहे. सर्वज्ञ प्रभू जाने न यारे येई भाय, तारे तारे से देव याय स्वरूप द्वाराय. सर्वज्ञ असे श्री चैतन्य महाप्रभू कोणत्या भक्ताला कोणता पदार्थ अधिक आवडतो हे पूर्णपणे जाणत होते. अशा प्रकारे स्वरूप दामोदरांकरवी त्यांनी सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे पदार्थ वाढायला सांगितलं. जेणेकरून एवढं बघा, एवढे भक्त आहेत सगळे, तर त्यांच्या कोणाला कोणता प्रसाद आवडतो हे पण त्यांना माहिती. हे प्रेम असतं, आध्यात्मिक जगतामधले निस्वार्थ प्रेम असतं. भौतिक जगतामध्ये नाही. भौतिक जगतामध्ये प्रेम नसतंच मुळात. भौतिक जगतामध्ये फक्त देवाणघेवाण असते. काय असते? तू माझं खाजव, मी तुझं खाजवतो. तू माझं खाजवायचं थांबलास, मी पण तुझं खाजवायचं थांबवेन. तू मला आरे केलास, मी तुला कार्य करेन. तू मला फटका मारलास, मी तुला 4 फटके मारेन. पण आध्यात्मिक जगतामध्ये दुनियाच वेगळी आहे. नुसतं प्रेमाचं उदाहरण आलेलं असतं तिथे. हेवे दावे द्वेष रुसवे फुगवे तिथं नसतातच मुळात आधी. आणि असलेच तर ते भगवंतावरती लटके असतात, जेणेकरून भगवंताने आपल्याला काय करावं? रुसवा काढावा. असं राजाने नेहमी वाटायचं, मान धरायचं राजाने, रुसून बसायचा. का? कारण भगवंताने प्रसन्न आपल्याला करावं, त्यासाठी भगवंताने आपली मनधरणी करावी, आपल्याशी वेळ घालावा एकांतवासामध्ये, याच्यासाठी लटका राग. तर जगदानंद बेडाये परिवेशन करीते, प्रभुर पाते भाल द्रव्य देन अचंबिते. जगदानंद प्रसाद वाढण्यासाठी गेले आणि त्यांनी श्रेष्ठ व्यंजने श्री चैतन्य महाप्रभूंच्या ताटात अचानक वाढली. इकडे चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? मला लाफरा भाजी द्या, जी साधी भिकारांना वाढली जाते भाजी, ती द्या भातावरती थोडीशी. पण इकडे जगदानंद जे आहे ते आले प्रसाद वाढण्यासाठी. त्यांनी अनेक प्रकारची श्रेष्ठ एकदम टॉप क्वालिटीची व्यंजन चैतन्य महाप्रभू ताटात अचानक वाढली. बघितलं नाही, विचारलं नाही, वाढू का? वाढली. मग काय झालं का? यद्यपि दिले प्रभू तारे करेन रोष, बले छले तबुदेन दिले से संतोष. श्री चैतन्य महाप्रभूंच्या ताटात कधी बळाने तर कधी युक्तीने स्वादिष्ट पदार्थ वाढण्यात आले, तेव्हा त्यांनी वरवर रोष दर्शविला, परंतु अंतःकरणातून ते विशेष संतुष्ट झाले, अतिशय संतुष्ट झाले. तर जगदानंद प्रभूंना फॉलो करून अजूनही काही भक्तांनी चैतन्य महाप्रभूंना अजून विशेष म्हणजे पण चैतन्य महाप्रभूंना वरकणी रोष प्रकट केला. पण आतून त्यांना खूप आनंद झाला की माझे जे भक्त आहेत ते दे आर थिंकिंग अबाउट मी. लक्षात, प्रभुपाद हेच सांगतात आपल्याला, जो खरा आध्यात्मिक गुरु आहे तो कधीच तुम्हाला दाखवणार नाही की तो काय आहे, आध्यात्मिक गुरु आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा अभ्यास करावा. मी काय सांगतोय ते जरा अवघड आहे पसायला आणि कळायला. जो खरा आध्यात्मिक गुरु आहे तो कधीच टेंबा मिरवणार नाही की तो आध्यात्मिक गुरु आहे, पण त्याच्यावरती जे असे शिष्य आहे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी त्यांना भगवंतांसमानच काय पूज्य मानलं पाहिजे. आपण आजकालच्या ह्या जगतात बघतो जे काय पाखंडी लोक स्वतःच स्तोम माजवत आहेत, स्वतःचीच मंदिर बांधवत आहेत आणि त्या मंदिराच्या वरती छतावरती गरुडावरती बसून भगवान श्री विष्णू पावसात भिजत आहेत. कुठलं उदाहरण सांगतोय माहिती आहे तुम्हाला, कळलं असेल. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्या मूर्त्या आहेत आणि मंदिराच्या वरती गरुडावरती भगवान श्री विष्णू बसलेत, पावसात उन्हा पावसात भिजत आहेत. आतमध्ये भगवंत नाही. तथाकथित मोठे संत कोकणातले, त्यांचं श्रीधाम आहे. तिकडे नगर परिषद रत्नागिरीनं विठुरायाची मोठी भली मोठी 20-25 फूट उंची मूर्ती उभी केली. ऊन वाऱ्या पावसात भिजते, भक्तिभावच नाहीये. विठुरायाला असं उन्हात अनात पावसात भिजत उभं करायचं का? ते कोण तुमचे नेते आहेत? कबुतरांवरती बीट करायची. कुठे बांधलाय पुतळा? कोणी बघितला रत्नागिरीमध्ये? त्याच्या चरणावरती 2 साधी फुलं घालायला पण कोण नाहीये. एवढी सुंदर विठुरायाची मूर्ती
उभी केली जवळजवळ 25 फूट उंचीची, विवेक हॉटेलच्या समोर. हे अशा प्रकारचं हे चुकीचं आहे. भगवंत भले सर्वज्ञ आहेत, सम्राट आहेत, स्वराट आहेत, तरी पण ते आपल्या भक्ताकडून अपेक्षा ठेवतात काय? भक्तानं त्याला वात्सल्य प्रेमामध्ये, माधुर्य प्रेमामध्ये, दास्य प्रेमामध्ये, सख्य प्रेमामध्ये काय करावी? सेवा चक्री करावी. ते आपल्या सेवेचे भुकिलेले आहेत ना. भगवंत स्वराट आहेत, संपूर्ण आहेत, परंतु ते विग्र रूप का घेतात? की भक्तांना आपलं प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. निराकार कसं प्रेमाचं आदान प्रदान करणार? निराकाराबरोबर कसं करू शकणार? तुम्ही ज्याला आकारच नाही त्याला तुम्ही काय करणार? त्याला नाक नाही, डोळे नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही, अशा भगवंतांची प्रतिमा डोळ्यासमोर येऊ शकते का? मग त्याची सेवा कशी करणार? आणि जिथं सेवा नाही तिथं प्रेम नाही. प्रेम आहे तर सेवा निश्चित येणार ना. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी ताटात वाढलेल्या त्या व्यंजनांचे काही वेळ निरीक्षण केले आणि जगदानंदांचे भय वाटून शेवटी त्यांनी त्यातील काही पदार्थ खाल्ले. जगदानंदाचं भय वाटायचं चैतन्य महाप्रभूंना. का भय वाटायचं? का? न खाईले जगदानंद करी बे उपवास. जर मी खाल्लं नाही तर जगदानंद काय करेल? उपवास करेल. तार आगे किचू खान मने ए त्रास. श्री चैतन्य महाप्रभू हे जाणून होते की जर आपण जगदानंदानं वाढलेले पदार्थ स्वीकार केले नाही तर तो उपवास करेल, आणि याच गोष्टीचे भय बाळगून श्री चैतन्य महाप्रभू त्यातले वाढलेले काही पदार्थ खाल्ले. त्याच्यानंतर स्वरूप दामोदर गोस्वामींनी महाप्रसादातून काही उत्तम मिष्टान्ने आणली आणि ती महाप्रभूंसमोर उभे राहून त्यांना अर्पण केली. त्यानंतर तदनंतर स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणाले, या महाप्रसादाचे अल्पसे आस्वादन करा आणि भगवान जगन्नाथाने त्याचा कसा स्वीकार केला आहे ते पहा. स्वरूप दामोदर म्हणाले, हे साक्षात जगन्नाथाने चाखलेले पदार्थ आहे महाप्रसाद, त्यामुळे तुम्ही ते घ्या, त्याची टेस्ट घ्या आणि जगन्नाथाने ते कशा पद्धतीनं त्याचं रसास्वादन केलंय ते तुम्ही पण काय करा? रसास्वादन करा, आनंद घ्या त्याचा. असे म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामींनी प्रभूंना काही मिष्टान्ने वाढली आणि त्यांच्यावरील प्रेम आकाराने प्रभूने त्याचे आस्वादन केले. तर स्वरूप दामोदर आणि जगदानंद या दोघांनी प्रभूंना पुन्हा पुन्हा प्रसाद वाढला. अशा प्रकारे त्यांनी प्रभूंशी विचित्र असा स्नेहपूर्ण व्यवहार केला. सार्वभौमे प्रभू वासाया छेन वाम पाशे दुही भक्तेर स्नेह देखी सार्वभौम हासे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सार्वभौम भट्टाचार्यांना आपल्या डाव्या बाजूला बसून घेतले होते. स्वरूप दामोदर आणि जगदानंद यांचा महाप्रभूवरील स्नेह पाहून ते हसू लागले. किती प्रेमाने सेवा करतायत चैतन्य महाप्रभूंचे कोण? स्वरूप दामोदर आणि जगदानंद. हे पाहून स्वरूप आपले कोण? सार्वभौम भट्टाचार्य हसू लागले, त्यांना आनंद झाला. सार्वभौमे देयान प्रभू प्रसाद उत्तम स्नेह करी बार बार करा न भोजन. सार्वभौम भट्टाचार्यांनी देखील उत्तमोत्तम मिष्टाने प्रदान करावीत अशी श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती. घ्या पण द्या. सार्वभौम भट्टाचार्य माझ्या बाजूला असले त्यांना पण उत्तमोत्तम मिष्टान वाढा. सार्वभौम भट्टाचार्यांवर स्नेहाकारणे त्यांनी वाढप्यांना उत्तमोत्तम पदार्थ पुन्हा पुन्हा वाढायला लावले त्यांना. तर गोपीनाथ आचार्य तिथं होते. तर गोपीनाथ आचार्यांनी त्यांना उत्तम उत्तम प्रसाद आणून वाढले. कोणाला? सार्वभौम भट्टाचार्यांनी. मग टोमणा मारला. काय मारला? सार्वभौमे दिया कहे सुमधुर वाणी. टोमणा पण सुमधुर मारला पाहिजे बरं का. दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलता का म्हणे कधी. परवा मी एका महान संताकडून श्रवण करत होतो, जर आपल्याला कोणाला काय सांगायचं असेल तर ते सुद्धा असं मस्तपैकी छान शब्दात सांगावं. समजेल वाईट वाटेल असं कधी बोलू नये. तर गोपीनाथ आचार्य देखील उत्तम उत्तम पदार्थ आणून सार्वभौम भट्टाचार्य वाढताना गोड शब्दाने म्हणाले, कहा भट्टाचार्य पूर्व जड व्यवहार कहा येई परमानंद करह विचार. तर गोपीनाथ आचार्य काय म्हणतायत की भट्टाचार्यांचा पूर्वीचा जड व्यवहार, मायावादी काय असतात? जड असतात ना, मायावादी होते सर्व भट्टाचार्य. कशा प्रकारचा होता याचा जरा विचार करा आणि आता ते दिव्यानंदाचे कसे आस्वादन करत आहेत ते पहा. हे जड मायावादी कोण होते? सार्वभौम भट्टाचार्य, तर्कज्ञानी. तर ते त्यांचा पूर्वीचा व्यवहार कसा होता तो आठवा आणि आता ते कसं दिव्यानंदाचं रसास्वादन करतात. म्हणजे भक्तीमध्येच केवळ
भगवंतांच्या प्रेमाभक्तीमध्येच आपण दिव्य रसाचं आस्वादन करू शकतो, दुसऱ्या कुठेही नाही. आपण ही लीला कथा ऐकतोय तर किती रसास्वादन येते आपल्याला, बरोबर की नाही? साक्षात आपण त्या गार्डन मध्ये बसलोय, चैतन्य महाप्रभू बसलेत, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य बसलेत, सगळे भक्त कीर्तन करतात, हरी बोल हरी बोल, प्रसाद वाढतायत सगळेजण. आणि उत्तम उत्तम जगन्नाथांना अर्पण केलेले मिष्टान्न वाणीनाथ आचार्य घेऊन आलेले आहेत, काशी मिश्रा घेऊन आलेले आहेत, आणि सुंदर असं काय उत्सव चाललेला आहे गुंडीच्या मंदिरच्या बाजूच्या उद्यानामध्ये. तर ह्याचं डिटेल्स मी जाणार नाही, कारण ते मायावादी तत्वज्ञान आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर सार्वभौम म्हणाले, आता काय म्हणतात बघा, सार्वभौम कहे आम्ही तार्किक कुबुद्धी. पूर्वाश्रमी काय होतो, मी तार्किक आणि कुबुद्धीचा होतो, माझी मती चांगली नव्हती. तोमार प्रसादे मोर ए संपत्त सिद्धी. तुमच्या कृपेमुळे, हे गोपीनाथ आचार्य, तुमच्या कृपेमुळे मला ही संपत्ती आणि सिद्धी मिळाली. कशाची? हरिभक्तीची, भगवत प्रेमाची. सार्वभौम भट्टाचार्य गोपीनाथ आचार्य म्हणाले, मी तर केवळ एक दुष्ट बुद्धीचा लौकिक तार्कवादी होतो, परंतु तुमच्या कृपा प्रसादे मला आज हे सिद्धींचे ऐश्वर प्राप्त झाले आहे. महाप्रभू विना केह नाही दयामय, काखेर गरुड करे एछे कोण नय. की महाप्रभूंसारखा कोणी दयावान नाही, आणि त्यांनी एका कावळ्याला गरुड बनवलंय. काय सांगतात बा सार्वभौम भट्टाचार्य? काकेरे म्हणजे कावळ्याला, काकेरे गरुड करे एछे कोण हय. कावळ्याला गरुड करेल असं कोण आहे दुसरं चैतन्य महाप्रभूंशिवाय? भगवान श्रीकृष्णांच्या शिवाय दुसरं कोण आहे जो कावळ्याला काय करेल? गरुड करेल. मी कावळा होतो पूर्वाश्रमी, उकिरड्यावरच खात होतो. आज भक्तांच्या संघामध्ये काय खातोय? मिष्टान्न खातोय. कावळ्याचं काय बक्षस्थान स्थळ? उकिरडा. पण आज मला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळं, त्यांच्या दयेमुळं आज मी काय झालोय? कावळ्याचा गरुड झालोय. आणि आज ह्या भक्त समुदायामध्ये तार्किक श्रृंगार संगे भेऊ भेऊ करी, सेई मुखे एबे सदा कही कृष्ण हरी. तार्किक लोकांच्या संघामध्ये लागून, तार्किक कोल्ह्यांच्या संगतीत, म्हणजे जे मायावादी पाखंडी लोक आहेत, जे पंथ संप्रदाय चालवत आहेत, ते काय करतायत? भिव भिव करी. म्हणजे कोल्हा कसा करतो? कोल्हा कुई घालतो ना, तर ते म्हटलं इथे तार्किक कोल्ह्यांच्या संगतीत मी भिव भिव करीत सदैव भुंकत होतो. आता त्याच मुखाने मी काय करतोय? कृष्ण कृष्ण हरी अशा दिव्य नामांचे उच्चारण करतोय. ज्या पंथामध्ये, ज्या संघामध्ये जाऊन तुमच्या मुखामध्ये राम कृष्ण ही वाणी जर तो संघ देत नसेल, तर तो संघ कोणाचा आहे? कोल्ह्यांचा संघ आहे. आणि कोल्ह्यांची विशेषता, याला जनसामान्य सगळे गाढ निद्रेमध्ये असतात, तेव्हा रात्री 12 वाजता ते कोल्हे कोई घालतात, कुई करून. म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच त्यांचा जन्म असतो आणि त्यांचा ओरडा असतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं, श्रीरामांचं नाम आपल्या हृदयात ठासून भरून घेतलं पाहिजे आणि ते मुखातनं बाहेर येत राहिलं पाहिजे. तर आता मी त्या तार्किक कोल्ह्यांची संगत सोडलेली आहे आणि आता मी भक्तांच्या संघामध्ये आहे भगवंत. आणि मी सदैव काय करतोय? आता त्याच मुखानं, ज्या मुखानं मी कुत्र्यांसारखा आणि कोल्ह्यांसारखा भुंकत होतो, त्याच मुखानं मी आता कृष्ण कृष्ण हरी हरी अशा दिव्य नामांचे उच्चारण करीत आहे. कहा बहिर्मुख तार्किक शिष्य गण संगे, कहा येई संग सुधा समुद्र तरंगे. एकेकाळी बहिर्मुख अभक्त तार्किक शिष्यांच्या समुदायात वावरणारा मी आज मात्र भक्त संघरूपी सुधा सागराच्या लाटांवरती काय तरंगत आहे. ते प्राचार्य होते एका विद्यालयाचे, मायावादी तर्क ज्ञान शास्त्राचे, आणि त्या शिष्यांच्या गरड्यामध्ये सदैव असायचे. आणि एकेकाळी मी बहिर्मुख. हे लोक बहिर्मुख असतात, अंतर्मुख नसतात, कधीच अभक्त असतात, भगवंतांना ते मानतच नाही. तार्किक शिष्यांच्या समुदायात वावरणारा मी आज मात्र भक्त संघरूपी सुधा सागराच्या लाटांवरती तरंगत आहे. बहिर्मुख इथं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात, बहिर्मुख ह्या शब्दाचा अर्थ आहे विषय सुख चाखण्यात अतिशय व्यग्र असणारा व्यक्ती. बहिर्मुख कोणाला म्हणावं? ज्याला केवळ इंद्रियांचे विषय भोगण्याचीच इच्छा आहे, त्याला काय म्हणावं?
बहिर्मुख, आणि ज्याची विषयभोग भोगण्याची इच्छा हळूहळू कमी झाली आणि जो अंतर्मुख झालाय आणि ज्याला भगवंतांचं दिव्य प्रेमाची आदान प्रदान करण्यामध्ये आता रस जागृत झालाय, तो कोण? अंतर्मुख, आत्माराम. तुम्हाला वाटतं की आनंद जो आहे, खरा आनंद काय वाटतं? सगळ्यांना सांगा, एक एक विचारतो. खरा आनंद कुठे आहे सिद्धू प्रभूजी? भक्ती द्यायच्या अगोदरच उत्तर द्या. खरा आनंद कशात वाटायचा तुम्हाला? मी आनंदी होईन असं कधी वाटायचं? पटापट सांगा, मग आपण पुढे जाऊया. एक एक सांगायचं, काय येईल डोक्यात ते सांगायचं. पहिलं, मोटरसायकल मिळाली की, चालवता आली की, बरोबर, एक झालं. महादेव प्रभूजी, हा खेळायचं. प्रभूजी, तुम्हाला आनंद कसा वाटायचा की हे मला मिळालं मी आनंदी होईन असं वाटायचं? कशात? सांगा, पटकन सांगा. बोला की, एकच वाक्य बोलायचं, प्रवचन नाही द्यायला सांगत आहे. ती वेळ आली की बघूया आपण. ठीक आहे, आठवा तुम्ही. बाळूप्रभूजी, साहित्य घ्यायचं म्हणजे तेच गॅजेट्स ना, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, गाडी, घोडं, बंगला, पैसा, अडका, बस, दॅट्स ऑल. बरोबर ना? सगळ्यांचं उत्तर हेच आहे ना? काय वेगळं उत्तर आहे? बायको, विसरलो. ते महत्वाचं आहे. हा, कारण हे सगळं उपभोगायला बायको लागते, नाही तर उपभोगू शकत नाही. झोप, आराम. तर हे लोक कोण आहेत? बहिर्मुख आहेत. हे सगळे विषय इंद्रियांचे कामना भोगण्याची साधनं आहेत. आणि हे आपण ज्याला बाहेरच्या गोष्टींवरती किंवा बाहेरच्या व्यक्तींपासून आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला आपण काय होतो? वैफल्यग्रस्त होतो आणि आपल्याला काय होतं? भयानक असं तणाव येतो. ज्याला आपण आनंद प्राप्तीसाठी इतर गोष्टींवरती अवलंबून असतो. मी काय सांगतोय? आनंद प्राप्तीसाठी, आनंद तर प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येक आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर की नाही? आनंद प्राप्तीसाठी जेव्हा आपण इतर बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून असतो, त्यावेळेला आपण सरते शेवटी दुःखच पदरात पाडून घेत असतो. कारण बाहेरची व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला पाहिजे त्या क्षमतेचं सुख आपल्याला देऊ शकत नाही. ती आपला भ्रमनिरासच करणार, बरोबर की नाही? सुंदर एखादी आपण गाडी विकत घेतली, आणली आणि चौथ्या दिवशी उंदरानं त्याचं वायरिंग कुरतडलं, काय करणार तुम्ही? नैसर्गिक आपत्ती, स्टार्टरच लागत नाही, पिकनिक नाही. गाडी नवीन आणली शोरूम मधनं, लाखो रुपयांची गाडी आणली, पार्किंग मध्ये, माझा स्वतःचा अनुभव सांगतोय, पार्किंग मध्ये पार्क केली आणि उंदरानं रात्री कुरतडली, काय करणार तुम्ही? दोनदा घेऊन गेलो शोरूम मध्ये, जरा फॉल्टच सापडेना. तिसऱ्यांदा मग रागावलो. रॅट बाईट म्हणाल, तुमच्या इन्शुरन्स मध्ये आहे का रॅट बाईट साठी क्लेम? बघा, तर आम्ही देतो, नाही तर पैसे भरा. सो इथल्या कुठच्याही गोष्टी तुम्ही घ्या किंवा व्यक्ती घ्या किंवा वस्तू घ्या, त्यात तुम्हाला काय करतील? केवळ आणि केवळ फ्रस्ट्रेशनच देतील आयुष्यामध्ये. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? वैफल्य. आणि वैफल्य पचवायला काय असतं? खूप जड असतं, खूप जड असतं. आणि वैफल्य आलं की लोक कोसळतात, मानसिकदृष्ट्या एकदम काय होतात? कोसळतात, रडतात एकांतामध्ये. कोणी त्यांना वाटतं ह्या जगात माझं ऐकणारं कोणच नाही. लक्षात? आणि आपण जे कोणी इथे येतात नियमितपणे, हे सगळेजण त्या स्टेज मधनं गेलेले आहात, हे मी 100 रुपयाचे बॉन्ड पेपर लिहून द्यायला तयार आहे. जर खोटं असेल तर हात वरती करून मला सांगायचं. काय सांगतोय मी? म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपण बाहेरच्या गोष्टींवरती आनंद शोधायला लागलो तर आपण काय होणार? दुःखी होणार. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. दिस इज फॉर्म्युला. इफ यू आर डिपेंडिंग फॉर युअर प्लेजर ऑन आउटसाइड दिस बॉडी, देन यू विल बी फ्रस्ट्रेटेड. तुम्ही दुःखच भोगणार. मग त्याच्याविरुद्ध काय सांगितलंय? आत्माराम बना. आत्माराम या शब्दाचा अर्थ आहे जबरदस्त. आत्माराम, राम म्हणजे सगळ्या सुखाचे स्रोत. राम या शब्दाचा अर्थ काय आहे संस्कृत मध्ये? सगळ्या सुखाचे स्रोत.
आणि ते कुठे बसतात? अंतरंगामध्ये. त्यामुळे सुख कुठे शोधायला सुरुवात करा? अंतरंगामध्ये. त्याला इंट्रोवर्ट होणे म्हणतात. इंट्रोवर्ट व्हा. बाहेरच्या जगतामध्ये किंवा बाहेरच्या गॅजेट्स मध्ये किंवा बाहेरच्या वस्तूमध्ये सुख शोधू नका. तर खरं सुख कुठे लपलंय? अंतरंगामध्ये लपलेलं आहे. ते शोधायला जसं सुरुवात कराल तर सुख प्राप्त करण्याचा मार्ग पण खूप सुखावा असतो. म्हणून परमार्थाचा मार्ग एवढा सुखावा आहे की तिथं कोणत्याही क्वालिफिकेशनची गरज नाही. पात्र अपात्र न देखीस्ता नसता. तो मार्ग ज्याला आपण अनुसरायला लागतो त्याला आपोआपच आपल्या जीवनामध्ये आपण खऱ्या सुखाची अनुभूती करू लागतो. तर बहिर्मुख न होता आपण काय झालं पाहिजे? अंतर्मुख झालं पाहिजे. प्रभू कहे पूर्वे सिद्ध कृष्णे तोमार प्रीती तोमा संगे आमा सबार हायले कृष्णे मती. श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं. सर्वम भट्टाचार्य सांगतात की मी फार पतित होतो, कोल्ह्या कावळ्यांच्या बिरादरीतला होतो, तर्कवादी होतो, मायावादी होतो. पण चैतन्य महाप्रभू काय सांगतात बघा. श्री चैतन्य महाप्रभू सर्व भट्टाचार्य म्हणाले की तुम्ही पूर्वजन्मापासून कृष्ण भावनेत राहिला आहात. तुम्ही श्रीकृष्णावरती इतके अधिक प्रेम करता की केवळ तुमच्या संगतीने आम्ही सर्वजण कृष्ण भावनामृतात प्रगती करीत आहोत. याच्यातनं एक शिकवण देतात चैतन्य महाप्रभू. जर कोणी पूर्वाश्रमीचा वाल्या कोळी जरी सत्संगामध्ये आला तरी आपल्याला कोणालाही अधिकार नाही की त्याचं पास्ट लाईफ चर्चा करायची. काय सांगतोय मी सिद्धांत? आपल्या संघामध्ये जर वाल्या कोळी जरी आला एखादा किंवा जगामध्ये जरी आला तरी आपल्याला अधिकार नाही काय त्याच्या पास्ट लाईफ बद्दल चर्चा करायची की तू कसा वाईट होतास, तू असाच होता, तू तसा होता, तू असंच करायचं. हा आता मोठा आला शाणा हरे कृष्ण करतोय, आम्हाला दाखवतोय. जघन्य अपराध. कारण भगवंतांच्या चरणी असेच कोणी येत नाहीत. आणि जे येतात ते महान सिद्ध लोकच येतात पूर्वाश्रमीचे. त्यांच्याच मुखात भगवंतांचं नाव येतं जे पूर्वाश्रमीचे महान सिद्ध योगी आहेत आणि ज्यांची तपश्चर्या काय करणार काय राहिली थोडीफार अर्धवट राहिलेली आहे. असेच लोक भगवंताच्या निस्सीम भक्तीमध्ये दृढ चित्तानं ह्या जन्मामध्ये पुन्हा राहतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. खूप मोठा आहे अध्याय. तर भक्त महिमा बढाईते भक्ते सुख दिते महाप्रभू विना अन्य नाही त्रिजगते. श्री चैतन्य महाप्रभू विना भक्तांचा महिमा वाढविण्यात आणि त्यांना सुख देण्यात सदैव उत्सुक असणारा त्रैलोक्यात कोणी सापडणार नाही. तेव्हा आपण सदैव चैतन्य महाप्रभूंना ठीक आहे अनुसरण करू शकत नाही, अनुकरण करू शकत नाही, थोडं ऍटलिस्ट आपण हृदयापासून भक्तांचा जय जयकार करायला शिकलं पाहिजे, आदर सत्कार करायला शिकलं पाहिजे. तदनंतर श्री चैतन्य महाप्रभू भगवान जगन्नाथांचा पिठा खीर इत्यादी सर्व प्रसाद प्रत्येकाचे स्वतंत्रपणे नाव घेऊन त्या सर्वांना वाटला. श्री अद्वैत आचार्य आणि श्रीमन नित्यानंद प्रभू एकाच स्थानावरती शेजारीच बसले होते. प्रसाद वाढणे चालू होते त्यावेळी त्यांच्या क्रीडा कल प्रारंभ झाला. तर हा इथून पुढचा भाग आपण नेक्स्ट टाइमला घेऊया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलो निताय गौर प्रेमानंदे. श्री राधा श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे.